नमस्कार सगळ्यांना. मी आज बनवणार आहे मुंबई फेमस वडापाव आणि सुकी चटणी आणि दुसरा बनवणार आहे ब्रेडपासून पेटीस. वडापाव बनवण्यासाठी हे आहेत शिजवलेलं बटाटं, त्यांना मी साल काढून मॅश करून घेतलेलं आहे. जास्त मॅश करायचं नाही. आणि हे आहे आला मिरची लसूण पेस्ट आणि हे आहे कोथिंबीर, हे हळदी पावडर आणि हे कढीपत्ता. आणि मी आता कढई गरम करायला ठेवते. कढई गरम झाली आहे तर मी आता 1 चमच तेल घालून घेते. तेल गरम झाल्यावर 1 चमच मोहरी घालून घेते. मोहरी चांगली तडतडून द्यायची, ती तेलामध्ये फुटली पाहिजे. आता मी घालून घेते कढीपत्त्याची पानं. आणि हे आता मी आला लसूण मिरची पेस्ट घातले. तिला जास्त जळून द्यायची नाही. आणि आता मी घालून घेते हळदी पावडर. आणि हे आपले उकडलेले बटाटे. आता त्याच्यामध्ये मी घालत आहे 1 चमचभर मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे आपली भाजी वरती खालती करून मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा. ही आपली बटाट्याची भाजी तयार आहे वडापाव बनवण्यासाठी. हे आहे बेसन आणि बेसन पिठाचं मी आता वडापावसाठी बेटर बनवून घेते. हे बेसन मी घालून घेते. त्याच्यामध्ये 1 अर्धी चमची हळदी पावडर घालते आणि चवीनुसार मीठ घालून घेते. आणि हे चिमूटभर खायचा सोडा. आता थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही. हे असं फेटून घ्यायचं. हे आपलं बेसन बॅटर तयार आहे. आता ह्याची मी चटणीसाठी चुरा पाडून घेते. तर मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तर मी चटणीसाठी हे चुरा करून घेते. हे चांगलं सोनेरी रंगावर तळून घ्यायचं.
वडापावची लाल सुकी चटणी बनवण्यासाठी मी हे तळून घेतलेलं आहे चुरा आणि त्याच्यापासून मी सुकी चटणी बनवणार आहे. तर हे आहे चुरा बनवून घेतलेला आहे. हे लाल मिरची पावडर, हे लसूण आहे आणि मीठ घालून घेणार आहे. तर हे मी पहिलं हे घालून घेते. आणि हे मी मीठ घालून घेते. ही मी बनवली आहे लाल सुकी चटणी. आता मी वडा तळून घेत आहे. वड्यासाठी हे आपण बटाट्याची भाजी अशी गोल करून घेत आहोत आणि हे बेसनमध्ये घालून त्याला चम्मचनी असं कोटिंग करून तेलामध्ये सोडून घ्यायचं. रंग येईपर्यंत असं हे तळून घ्यायचे. आता हे काढून घ्यायचं. ब्रेड पेटीस बनवण्यासाठी इथे मी घेत आहे बटाट्याचा एक गोळा करून आणि हे असा ठेवून सारखं करून घ्यायचं सगळीकडे असा. आणि हे ब्रेड असं ठेवायचं आणि त्याला आपण असा दाबून घ्यायचं. दाबला म्हणजे ते मसाला बाहेर येत नाही. हे दुसऱ्याला हे असंच करून घ्यायचं आणि सगळीकडे असा थापून घ्यायचा आणि असं लावून दाबून घ्यायचा. आणि सुरीने असं कट करून घ्यायचं. हे असं करून घ्यायचं आणि ब्रेड असा घ्यायचा आणि हे बेसनमध्ये असं बुडवून घ्यायचा आणि थोडासा असा हे बेसन पडून द्यायचा आणि मग तेलामध्ये सोडून घ्यायचा. आणि स्लो गॅसवरतीच बनवायचं. सोनेरी रंग येईपर्यंत त्याला आपण तळून घेणार.